पंतप्रधान मोदींचं संसदेतलं भाषण झाल्यानंतर देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागणार याची चर्चा होती. पण भारतच काय, आशिया खंडातल्या जवळपास 12 ते 15 देशांमध्ये चर्चा आहे ती एनर्जी लॉकडाऊनची, जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळे सुरू आहे. सरकार लॉकडाऊन लागणार नाही असा दावा करत असलं तरी एनर्जी लॉकडाऊनच्या दिशेने बरेच देश वाटचाल करतायत. कारण गॅसचा तुटवडा आधीच आहे, त्यात रिफायनरींना आवश्यक तो तेल पुरवठा होत नसल्यामुळे पेट्रोल पंप चालकांवरही काही निर्बंध घालून देण्यात आलेत आणि त्याचे परिणाम म्हणून देशभरातल्या बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी रांगा लागायला लागल्यात. छत्रपती संभाजीनगरात तर गुरुवारी बऱ्याच पेट्रोल पंपांवर नो स्टॉक असे बोर्ड लागलेले पाहायला मिळालेत. आशियातले बरेच देश सरकारी कामकाजाचे तास कमी करणं, अनावश्यक पथदिवे बंद ठेवणं, काही फ्युएल स्टेशन बंद करणं अशा वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणताना पाहायला मिळत आहेत. आणि यातूनच एक टर्म पुढे आली आहे, ती म्हणजे एनर्जी लॉकडाऊन. देशाच्या ऊर्जा सुरक्षेविषयी संबंधित असलेल्या एनर्जी लॉकडाऊनची चर्चा का आहे आणि यात नेमकं काय काय केलं जातं तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. एनर्जी लॉकडाऊन ही संकल्पना एखाद्या देशात ऊर्जा, विशेषतः वीज, नैसर्गिक वायू किंवा इंधन यांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यास सरकारकडून लादल्या जाणाऱ्या कठोर निर्बंधांसाठी वापरली जाते. हे पूर्णपणे कोविड सारख्या आरोग्य लॉकडाऊन सारखं नसलं तरी त्याची कल्पना तशीच आहे. मात्र उद्देश असतो ऊर्जा वापरावर नियंत्रण ठेवणं आणि उपलब्ध संसाधनांचा प्राधान्याने वापर करणं. अशा परिस्थितीत सरकार औद्योगिक उत्पादनं कमी करतं, व्यापारी आस्थापनांचं वेळापत्रक मर्यादित करणं, सार्वजनिक ठिकाणी प्रकाश योजना कमी करणं, घरगुती वापरावर मर्यादा आणणं, तसंच काही वेळा नियोजित वीज कपात लागू करणं अशा उपाययोजना केल्या जातात. एनर्जी लॉकडाऊन हा शब्द औपचारिक किंवा धोरणात्मक नसला तरी माध्यमांमध्ये आणि धोरण चर्चांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, विशेषतः जेव्हा ऊर्जा संकट गंभीर असतं. इतिहासात पाहिलं तर अशा प्रकारचे निर्बंध अनेक देशांनी वेगवेगळ्या काळात अनुभवले आहेत. उदाहरणार्थ 1973 मधील युद्ध संकटात मध्य पूर्वेतील तेल निर्यात करणाऱ्या देशांनी उत्पादन कमी केल्यामुळे अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली. त्यावेळी इंधन वितरणावर निर्बंध, आठवड्यातील काही दिवस वाहनं चालवण्यावर बंदी म्हणजे ऑड इव्हन सारखी पद्धत, शिवाय पेट्रोल पंपांवर मर्यादा लागू करण्यात आल्या. त्यानंतर 2022 मध्ये जर्मनी आणि इतर युरोपीय देशांमध्ये रशिया युक्रेन वॉरमुळे गॅस पुरवठा कमी झाल्याने ऊर्जा संकट निर्माण झालं. त्यावेळी सरकारने सार्वजनिक इमारतींमध्ये हीटिंग कमी करणं, रस्त्यांवरील दिवे बंद ठेवणं, उद्योगांना ऊर्जा वापर मर्यादित करण्याचे आदेश देणे असे उपाय केले, जे एनर्जी लॉकडाऊनचंच उदाहरण मानलं जातं. चीनमध्येही 2021-22 दरम्यान कोळशाचा तुटवड्यामुळे अनेक प्रांतांमध्ये वीज कपात आणि उद्योग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुला करण्यावर अजूनही एकमत होताना दिसत नाहीये आणि त्याचे परिणाम म्हणून बरेच आशियाई देश कडक निर्बंध लादण्याची तयारी करतायत. पंतप्रधान मोदींनी 24 मार्चला संसदेतून देशाला जे आवाहन केलं की आपल्याला एकजूट राहावं लागेल, तर ती याच गोष्टींची तयारी मानली जाते. एनर्जी लॉकडाऊन मध्ये घातले जाणारे निर्बंध साधारणतः 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये विभागलेले असतात. पहिलं, औद्योगिक निर्बंध, ज्यात मोठ्या उद्योगांना उत्पादन कमी करण्याचे आदेश दिले जातात किंवा ठराविक दिवसच काम करण्यास सांगितलं जातं. दुसरं, व्यापारी निर्बंध, ज्यात मॉल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स यांचं वेळापत्रक कमी केलं जातं. एसी वापरावर मर्यादा घातल्या जातात. तिसरं, सार्वजनिक सुविधा म्हणजेच रस्त्यांवरील दिवे, सरकारी इमारतींचे लाइटिंग, हीटिंग किंवा कूलिंग कमी केलं जातं. चौथं, घरगुती वापर, ज्यात नागरिकांना ठराविक वेळेतच वीज वापरण्याचे आवाहन केले जाते किंवा काही वेळा थेट वीज कपात लागू केली जाते. काही देशांमध्ये तर गरज पडल्यास इंधन रेशनिंगही लागू केलं जातं, म्हणजे प्रत्येक नागरिकाला ठराविक प्रमाणातच पेट्रोल डिझेल मिळतं. आपल्याकडे कोल्हापूरमध्येही एक आदेश जारी करण्यात आलाय की दुचाकीला 200 रुपये आणि 4 चाकीला फक्त 2000 रुपयांचंच पेट्रोल डिझेल मिळेल. एनर्जी लॉकडाऊनचा जगभरातील इतिहास पाहता हे सरकारी धोरण नसलं तर याकडे कडक निर्बंध म्हणून पाहिलं जातं. चीन, व्हिएतनाम, जपान यासह भारताच्या शेजारी देशांमध्येही अशीच परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 350 रुपयांच्याही वर गेलेत.
भारत सध्या जगातला एकमेव देश आहे जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अजून एकही रुपयाची वाढ करण्यात आलेली नाहीये. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे उद्योग आणि व्यावसायिक वापरांवर जे निर्बंध घातले गेलेत त्याला एनर्जी लॉकडाऊन प्रमाणेच पाहता येईल. ही सगळी चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावली. मध्य पूर्वेतली परिस्थिती, सरकारची तयारी असे वेगवेगळे मुद्दे या बैठकीत चर्चेसाठी असणार होते. मात्र लॉकडाऊनवर या बैठकीत चर्चा झाल्याचं अजून तरी समोर आलेलं नाही. मात्र आपल्या समोर कोणती आव्हानं आहेत आणि त्याचा सामना एकजुटीने करण्यासाठी विरोधी पक्षांची कशी मदत लागेल हा या बैठकीचा अजेंडा होता. युद्ध सोडवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. त्यावरही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना विरोधी पक्षांकडून विचारणा करण्यात आली. मात्र पाकिस्तान प्रमाणे भारत हा ब्रोकर देश नाही, तर आपलं परराष्ट्र धोरण हे नॉन अलाइनमेंट असल्याची आठवण जयशंकर यांनी विरोधी पक्षांना करून दिली. देशात गॅस आणि पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा आहे त्यावरही सरकारने विरोधी पक्षांना माहिती दिली. देशात 74 दिवसांचा आपत्कालीन साठा तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन आपल्याकडे इंधनाची सध्या कोणतीही कमतरता नाही अशी माहिती सरकारने दिली. गॅसच्या तुटवड्यावरही मार्ग काढण्यात आलाय आणि टप्प्याटप्प्याने व्यावसायिक वापरासाठीही परवानगी दिली जाईल असं सांगण्यात आलं. गॅसच्या तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेत आणि हजारो लोकांचे रोजगार जात आहेत. शहरात गॅस मिळत नसल्यामुळे मजूर आपापल्या गावी परत जात आहेत आणि ते परत येण्यासाठी वेळ लागून दीर्घ काळासाठी व्यवसायावर परिणाम होणार असल्याची चिंताही सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आली. लॉकडाऊनच्या चर्चा आणि तुटवडा असं सगळं सुरू असतानाच देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी रिफायनरी नायरा एनर्जीने 35 दिवसांचं शटडाऊन जाहीर केलंय. त्यामुळे चिंता अजूनच वाढली आहे. मात्र हे शटडाऊन मेंटेनन्ससाठी असल्याचं सांगितलंय. गुजरात मधील वाडीनार रिफायनरीत हे मेंटेनन्सचं काम केलं जाणार आहे. नायरा एनर्जीचे देशभरात 6000 पेट्रोल पंप आहेत आणि या 35 दिवसांच्या काळात हे पेट्रोल पंप बंद राहतील. दुसरीकडे भारत पेट्रोलियमसह सगळ्यात सहकारी कंपन्यांनी पुरेसा तेल पुरवठा असल्याचं सांगून कोणीही पॅनिक होऊ नये असं आवाहन केलंय. भारताने रशियाकडून एप्रिल महिन्यासाठी फेब्रुवारीमध्ये जेवढं क्रूड ऑइल आपल्याला लागलं त्याच्या दुप्पट बुकिंग केलंय. ही सुद्धा आगामी संकटाची तयारीच मानली जाते. पण भारतात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध, आर्थिक गतिविधी थांबवणं असं कोणताही विचार नसल्याचं सरकारने वारंवार स्पष्ट केलंय. पण देशभरातली सध्याची परिस्थिती पाहता एनर्जी लॉकडाऊन खरंच लागू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.